नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. काका रिटायर का होत नाही असं विचारणारे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा कोण या प्रश्नांवर हात उंचावत शरद पवार असं उत्तर देणारे त्यांचे काका यांच्यातला सामना महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते पंचकोनी बनेल असं दिसत होतं. आता त्यात अजित पवार यांच्या रूपानं सहावा कोण तयार होतोय. यातल्या तडजोडी भारतीय जनता पक्ष स्वीकारतोय. तो राष्ट्रीय राजकारणात वर्चस्वाच्या हमीसाठी सत्तेत सोबत आलेल्या प्रत्येक प्रादेशिक पक्षाची ताकद खच्ची करत न्यायची. या प्रादेशिकांची स्वीकार्यता विश्वासार्हता संपत त्यांची स्पेस व्यापायची. ती दीर्घकालीन वाटचालीची दिशा. यात काही काळ त्यांची दादागिरी सहन केल्यासारखं दाखवणं ही तडजोड मोठी म्हणता येणार नाही. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक भागात या राजकारणाचं बीजारोपण सुरू आहे. ते अंतिमतः भाजपला हवी ती देशाची संकल्पना रुजवण्यासाठी, ज्याची कुणकुण बराच काळ होती पण कुणी जाहीर बोलत नव्हतं. ते अजित पवार यांचं शरद पवार यांना आव्हान देणारं बंड अखेर प्रत्यक्षात आलं. हे घडणार याची जाणीव खुद्द थोरल्या पवारांना नसेलच अशी अजिबात शक्यता नाही. पवारांचं ज्येष्ठत्व, धाक, जनमानसावरील पकड यातून एखाद्याचं राजकारण उभं करण्याची किंवा बिघडवण्याची क्षमता आणि अजित पवारांच्या महत्वाकांक्षा, सत्तेबाहेरचं अवघडलेपण या द्वंद्वात अखेर त्यांनी पवार यांना रामराम करायचं ठरवलेलं दिसतंय. अजित पवार पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले. राज्यातील सर्व प्रमुख प्रवाहासोबत सत्तेत राहण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदला जाईल. यासाठीचं टेम्पलेट एकनाथ शिंदे यांच्या बंडानं आधीच तयार होतं. 2/3 अधिक सदस्यांसह बाहेर पडायचं, महाशक्ती शरण होत सत्तेचा भाग बनायचं आणि मूळ पक्ष आमचा असं म्हणायचं. या बंडानंतर शिवसेनेच्या 2 गटांप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट तयार झाले हे वास्तव आहे. महिन्याभरापूर्वी निवृत्त व्हायला निघालेल्या पवारांनी बंडांनंतर काही तासातच थेट लोकांमध्ये जाऊन मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला. तो त्यांच्या राजकीय शैलीला धरूनच. पवार पुन्हा लोकात जाऊन नव्याने सुरुवात करू शकतात, मात्र त्यांनीच घडवलेल्या नेत्यांच्या फळीत ते धैर्य नाही. निवडून येणाऱ्यांचा पक्ष बनवता बनवता विचारांच्या आधारांचं संघटन उभं करण्यात झालेल्या दुर्लक्षाची ही किंमत आहे. ती उतारवयात पवारांना मोजावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांचा की दादांचा? जवळपास तितकेच आमदार घेऊन बाहेर पडलेले शिंदे हे मुख्यमंत्री, मग दादा उपमुख्यमंत्री पदावर समाधानी का? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निसटलं पण उपमुख्यमंत्री पदाची वाटणी स्वीकारावी लागली. हे ते आणि त्यांचे समर्थक कसे स्वीकारतात? केंद्रीय तपास यंत्रणा आणि किरीट सोमय्या आदी मंडळींनी आता काय करावं? 70,000 कोटींचा घोटाळा खणूनच काढू या नरेंद्र मोदी यांच्या पवित्र्याचं काय? असे सारे प्रश्न आहेतच. मात्र हे प्रश्न, त्यातून प्रतिमेवर उडणारे शिंतोडे याचं काहीही वाटू नये अशा स्तराला सत्तेचा खेळ गेलाय. सन 2024च्या निवडणुकीत बहुमत ह्या एका ध्येयासाठी सगळे दाग अच्छे है असं म्हणायची तयारी स्पष्ट दिसते. तेव्हा खरा मुद्दा आपल्या सर्वकष वर्चस्ववादी राजकारणासाठी प्रादेशिकांना रिचवत पचवत जाणाऱ्या भाजपच्या राजकीय चालीचा आहे. या बंडाचा पहिला परिणाम तो राष्ट्रवादी काँग्रेसवरचा, पवार कुटुंबियांवरचा, जे आजवर अभेद्य मानले जात होते. कुटुंबातील सदस्यांनी निरनिराळ्या वाटा स्वीकारणं राजकारणात काही नवं नाही. ते अनेक राजकीय घराण्यात झालंय. अजित पवार यांच्या बंडानं शरद पवार यांच्या पुढे वयाच्या 82व्या वर्षी त्यांच्या राजकीय जीवनातलं सर्वात खडतर आव्हान उभं राहिलंय. ते आव्हान केवळ आपला राज्यातील प्रभाव सिद्ध करण्याचं नाही, तर त्यांच्याविषयी विश्वासार्हतेला सुरुंग लावणारे आक्षेप थेट पुतण्यानंच घेतले, त्यातूनही आले. मी कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे काय असा सवाल करत पवारांनी किती वेळा कशा भूमिका बदलल्या याचा पाढा त्यांचा कडवा विरोधकही वाचणार नाही अशा रीतीनं अजित पवार वाचत होते. वयाचा दाखला देत आता थांबा, विश्रांती घ्या, आशीर्वाद द्या असं म्हणत होते. आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी माझ्या बापाचा नाद करायचा नाही असं सांगून रणशिंगच फुंकली. जखमा खोलवरच्या आहेत आणि आता हे साधणं कठीण आहे असं जणू दृश्यच सांगत होती. तृत्वाचा खरा वाद दादा आणि ताई असा आहे हे मुंबईत एकाच दिवशी झालेल्या 2 बैठकीतून स्पष्ट झालं. पवारांनी राष्ट्रीय राजकारणात जाताना तरुण नेत्यांची एक फळी राज्यात उभी केली. ती आता 60च्या घरात आली आहे. यातील पक्षाची धुरा कोण सांभाळणार? पर्यायानं राजकीय वारसा कोण चालवणार? हा मुद्दा होता आणि राहणार आहे. आपला राजकीय वारसा स्पष्टपणे ठरवताना भल्या भल्या राजकीय नेत्यांची पंचायत होते.
पवार यांनाही हे व्यवस्थापन वादाविना करता आलेलं नाही हे स्पष्ट झालं. पवार यांचा राजीनामा नाट्यावेळी दिसलेला ताण याचाच निदर्शक होता. सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा देण्याचं, त्यांची संसदेतील कामगिरी आणि अनेक वेळा लोकसभेत विजयी होणं या आधारे पवार यांनी समर्थन केलं होतं. त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारीही दिली होती. सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पक्षातील खतखतीचा अंदाज आला नाही किंवा आला तरी त्यावर मात करणारी रणनीती आखता आली नाही असंच आता म्हणावं लागेल. शरद पवार यांना भाजपसोबत जायचं होतं का आणि तरीही ते का गेले नाहीत यावर दोन्ही बाजूंनी वाटेल तितका युक्तिवाद करता येईल असा ऐवज तर समोर आहे. मात्र हा मुद्दा पक्षाचे दोन तुकडे करणारा ठरलाय. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे तुकडे पडणं हे भाजपसाठी स्वप्नाहून कमी नसेल. एकतर राज्यातील तुल्यबळ वाटणाऱ्या लढाईत महाविकास आघाडी कमकुवत झाल्याचा दिलासा भाजपला मिळतोय. भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात पाय रोवताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या भक्कम जाळ्याचा नेहमीच अडसर राहिला. त्यातील प्रमुख शिलेदारच भाजपचे साथीदार बनलेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवार विरुद्ध पवार ही लढाई विधिमंडळ, निवडणूक आयोग आणि न्यायालयात जाईल. तिथं पक्ष कुणाचा, संख्या कुणाकडे, पदाधिकारी कुणाकडे असला सारा खल होईल. पुन्हा शिवसेनेच्या फुटीनंतरचा सारखा घटनाक्रम साकारेल. शिंदे गट महाशक्तीवर विसंबला होता, तसंच अजित पवार गटही विसंबला तर आश्चर्याचं नाही. यात पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीचा पुन्हा कीस पाडला जाईल. मात्र कधीतरी संसदेला किंवा न्यायव्यवस्थेला पक्षांतर बंदी कायदा पक्षच हायजॅक करण्याची मुभा देतो का हे ठरवावं लागेल. ही सगळी सरशी ही या पवारांची की त्या पवारांची यापुरतं मर्यादित नाही. याचं कारण पक्षांतर बंदी रोखण्यासाठी म्हणून 2/3 सदस्य पक्षातून बाहेर पडले तरच ती फूट मानावी आणि त्यांनाही अन्य पक्षात विलीन व्हावं लागेल. ही तरतूदच हास्यास्पद बनणारा व्यवहार राजमान्य होताना दिसतोय. निवडणूक समोर असताना विधिमंडळातील संख्याबळाच्या लढाईपेक्षा लोकातील पाठिंबा अधिक महत्वाचा हे पवार जाणतात. म्हणूनच ते तातडीनं लोकसंपर्काच्या मोहिमेत उतरलेत. चिन्ह बदलल्यानं काही फरक पडत नाही हे उरलेल्या साथीदारांना ते समजवतायत. अजित पवार भाजपसोबत गेले हा धक्का नाही. ते त्यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेताना दाखवलं होतं. ते बंड तेव्हा सहज मोडून काढणारे पवार त्यांना आता रोखू शकले नाहीत. हा धक्का आहे. म्हणूनच यात पवारच आतून सामील नाहीत ना अशी कुजबूज करायची संधीही पवारांविषयी संशय ठेवणं हे राजकीय दुकानं सुरू ठेवण्याचं साधन असलेल्यांना मिळालेली आहे. ती मिळत राहावी अशी वक्तव्य करत राहणं हा पवारांचा छंदही आहे. कसाही अर्थ काढता यावा अशी भूमिका घेण्याच्या शरद पवार यांच्या इतिहासामुळे आता पुतण्याला भाजपसोबत सत्तेत धाडण्यातही तेच आहेत काय अशा चर्चांना वाव मिळाला. मात्र 2019चं बंड ज्या तातडीनं त्यांनी त्यात आपण नाही हे स्पष्ट करत मोडलं, त्याच तातडीनं त्यांनी आत्ताच्या अजित पवारांच्या राजकारणाशी आपला संबंध नाही हे स्पष्ट केलंय. पुढच्या पिढीनं निर्णयाचे अधिकार दिले नाहीत तर ते हिसकावणं अगदी दुर्मिळच नाही. मात्र इथं पवार मैदान सोडत नाही म्हणून हा संघर्ष गावागावात जाऊ शकतो. अजित पवार आणि सहकारी सत्तेत का गेले यांची त्यांच्याकडून सांगितली जाणारी कारणं एकतर शिवसेना सत्तेत चालते तर भाजप का नको, लोकांची कामं करायची तर सत्ता हवी, देशात मोदींचा करिश्मा आहे, असंच नेतृत्व देश चालू शकतं तर त्यांच्या पाठीशी राहण्यात गैर काय. आणि पवार यांनी अनेकदा भाजपसोबत जाण्याच्या चर्चा केल्या किंवा तेच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं सांगत असतील तर भाजपशी जुळून घेण्यात वावगं काय असा प्रत्येक कारणाचा पवार गट प्रतिवाद करेल. अजित पवार यांनी संघर्षात ताकद वाया घालवण्यापेक्षा सत्तेत शिरून जमेल तितकी कामं करावीत हा मार्ग निवडला. तसंही ते काही वैचारिक भूमिकांसाठी आणि त्यापायी संघर्षासाठी कधीच परिचित नाहीत. त्यांचं बलस्थान आहे ते प्रशासनावरची पकड, सोबतच्या लोकांची काम करण्याची क्षमता, त्यांच्या धडाकेबाज प्रतिमेचं आकर्षण असणारा वर्ग सर्वपक्षीय आहे. वैचारिक वाद प्रतिवादात फार हिरिरीनं ते उतरल्याचा इतिहास नाही. सत्ता केंद्री राहणं हा खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गुण बनला. कदाचित हे या पक्षाचं बलस्थान आणि मर्यादाही राहिली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षात आले ते तेव्हाचे तालेवार नेतेच होते. या मंडळींना शरद पवार यांचं नेतृत्व मान्य होतं. त्यात त्यांचे हितसंबंध जपण्यात ते सोयीचं असल्याचा वाटा होता. पवारांची वैचारिक दिशा भाजपहून निराळी राहिलीये. त्या काळात भाजप हा काही सत्तेसाठी निर्णायक घटक नव्हता.
साथीदारांसाठी सत्ता प्राधान्याची असली तरी पवारांची वैचारिक भूमिका तेव्हा अडचणीची नव्हती. आता भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. अशा वेळी साथीदारांमध्ये ज्या वैचारिक मुशीचा वारसा पवार सांगतात तो बिंबवता आला नाही. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार पवार किमान पक्षाच्या अंतर्गत भाजपशी तडजोडीची चाचपणी करत असतील तर सत्ता केंद्री राजकारणात मुरलेल्या सहकाऱ्यांना पक्षाची वैचारिक भूमिका आणि भाजपचा विचारव्यूह एकमेकांना छेद देणार आहेत असं वाटायचं कारण उरलं नसेल. कदाचित भविष्यात पवार या सगळ्या त्यांच्या गुगलच होत्या असंही सांगतील. पक्षातील बहुतेकांची आपापल्या भागात सहकारात आणि राजकारणात संस्थानं तयार झाली होती. त्यांना संरक्षण मिळेल अशी व्यवस्था करणारं राजकारण, त्या बदल्यात पवार घेतील तो निर्णय प्रमाण मानणं अशी व्यवस्था होती. यातून पक्ष जन्मानंतर लगेच सत्तेत आला आणि दीर्घकाळ सत्तेत राहिला हे खरं. तसंच स्पष्ट विचारांवर आधारलेलं संघटन आणि त्याच मुशीतलं नेतृत्व घडवण्याची प्रक्रिया थंडावली. निवडून येण्याची क्षमता असलेल्या बलदंड नेत्यांचा पक्ष हेच त्याचं प्रामुख्याने स्वरूप राहिलं. भाजपची सत्ता स्थिरावताना पक्षात अस्थिरता आली ती यातूनच. या बंडामागचं तेवढंच कारण नाही. बंडवाल्यांपैकी अनेकांच्या भोवती निरनिराळ्या चौकशांचं शुल्ककाष्ट लागलेलं आहे. देशभरात अशा नेत्यांवर वारेमाप आरोप करून त्यांच्या विरोधात चौकशी सुरू होते आणि ते भाजपमध्ये सहभागी झाले किंवा तडजोड केली तर चौकशांचं पुढे काय झालं हेही समजत नाही. याचे दाखले देशभर वाटेल तेवढे मिळतील. अशा फुटीमध्ये विचार, तत्वज्ञान, धोरणं, भूमिका असलं काही शोधणं हा भाबडेपणा आहे. हा सत्तेसाठी व्यवहार असतो हे आता समोर आलंय. अन्यथा आपणच घेतलेल्या भूमिकांना छेद देणाऱ्या तडजोडी कशासाठी झाल्या असत्या. म्हणूनच मग शिवसेनेचं हिंदुत्व चालतं तर भाजपचा का नको हा पवारांना विचारलेला प्रश्न फिजूल ठरतो. आणि त्यावरचं त्यांचं शिवसेनेचं हिंदुत्व 18 पगड जातींचं आणि भाजपचं विभाजन करणारं हे उत्तरही लटकनच असतं. असंच असेल तर शिवसेनेशी तडजोड नाही असं कधीतरी खुद्द पवारच कशाला म्हटले असते. अजित पवार यांचा आणि भाजपसोबत जावं असं वाटणाऱ्यांचा मूळचा युक्तिवाद 2 पक्षांचं सरकार 3 पक्षांच्या सरकारहून अधिक स्थिर, कार्यक्षम असेल असा होता असं सांगितलं जातं. ज्यातून सकाळचा शपथविधी साकारला होता त्यात शिवसेनेला बाजूला ठेवावं ही भूमिका होती. मग आता शिंदे गटाच्या रूपानं शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होणं ही आपलीच भूमिका खोडणारं वाटत नसेल का? शिंदे गट तर शिवसेनेतून बाहेर पडण्यामागं उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, दुसरं शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नव्हती. याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री ते काम करत नव्हते अशी कारणं देत होता. हे खरं असेल तर त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये स्थान मिळतंय. याहून अवघडलेपणे ते भाजपसाठी. ज्या पक्षाला विरोध करत भाजपने वाढविस्तार केला त्याच पक्षाला भागीदार करावं लागलं. सर्वाधिक संख्याबळ असूनही आधी एकनाथ शिंदे यांच्या रूपानं कमी संख्याबळ असलेल्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावं लागलं. वाट्याला उपमुख्यमंत्रीपद आलं. त्यातही आता अजित पवार वाटेकरी. पक्षाच्या दीर्घकालीन धोरणांच्या नावाखाली हे सारं सहन करावं लागतं. कधीतरी राष्ट्रवादी काँग्रेसशी तडजोड त्रिवार नाही, आपद्धर्म म्हणूनही नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी जोरात सांगितलं होतं. सरकार आल्यानंतर अजितदादांची अवस्था चक्की पिसिंग अँड पिसिंग अशी होईल असं फिल्मी डायलॉगचा आधार घेत प्रचारात सांगितलं गेलं होतं. तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तेच अजित पवार आता सत्तेत वाटेकरी होताना हसून स्वागत करावं लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सगळे विरोधक घोटाळेबाज आणि आपणच काय ते घोटाळे रोखणारे असा नेहमीचा आदिर्भाव आणताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावानं 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आणि राज्य बँक घोटाळ्याचा उल्लेख केला होता. हे घोटाळेच नव्हते असा साक्षात्कार तर भाजपला आता झाला नाही ना. हे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या भाजप नायकांना सहन करावं लागत असेल तर मग कुणावर कधी ईडीचा छापा पडेल, कुणी जेलमध्ये जाण्यासाठी बॅग भरून तयार राहावं याची भाकीतं करणाऱ्या सोमय्यांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध हा राजकारणाचा एक आधार असलेल्यांनी काय करावं? सरस्वती पूजा शाळेत कशाला असा सवाल विचारून हिंदुत्ववाद्यांना डिवचणारे छगन भुजबळ, ज्यांच्यावर तुरुंगात टाकलं म्हणून आरोप करायचे त्यांच्यासोबत मंत्रिमंडळात सहभागी झाले, त्यांच्यात हिंदुत्व विरोधी पुरोगामी ओबीसी नेता पाहणाऱ्यांनी आता काय करावं? एवढं सगळं सहन करून
कोर मतदाराची नाराजी दुर्लक्षित करत भाजप तडजोडी का करतो हा आणखीन मुद्दा. हाच बदल त्या राजकीय घडीशी जोडलेला आहे. एकतर मूळची मतपेढी या प्रकारानं थोडी नाराज होईलही, मात्र ती दुरावणार नाही याची भाजपला खात्री असावी. दुसरीकडे केवळ राज्यातली सत्ता हवी एवढ्यापुरतं हे प्रकरण नाही, तशी ती शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आलीये. मुद्दा भाजपचं राष्ट्रीय वर्चस्व टिकवण्याचा आहे. त्याची परीक्षा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आहे. भाजप आणि शिंदे गट मिळूनही लोकसभेचं मागचं यश टिकवेल का याविषयीचं प्रश्नचिन्ह गडद होताना आणखीन काहीतरी साथीला हवंय ही जाणीव भाजपला होती. भाजपसाठी राष्ट्रीय पातळीवर जागा आणखीन वाढवणारा भूगोल कुठं दिसत नाही. उत्तर भारतात जवळपास कमाल यश मिळालंय. दक्षिणेत नव्यानं फार काही हाती लागेल याची चिन्ह नाहीत. तेव्हा आधी मिळालं तिथं यश टिकवावं आणि विरोधी राजकारण जमेल तितकं विखंडित करावं हा व्यूहनीतीचा भाग बनतो. राज्यात 40च्या आसपास लोकसभेच्या जागा जिंकणं ही यातील गरज आहे. हे साधायचं तर सत्तेत आणखीन एक वाटेकरी आल्यानं बिघडत नाही. शिवाय यातून शरद पवार अडचणीत येतील. त्यांना राज्यातच बांधून ठेवता येईल अशी अटकळ असेल. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं सत्तेतलं महत्व पूर्वीचं उरणार नाही. हा झाला यातील साईड इफेक्ट. तसंही शिंदे गट फुटण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची बोलणी सुरू होती. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाच आहे. ते राजकारण साधलं असतं तर काय असा नवा प्रश्न शिंदे गटापुढे उभा करणाराही हा परिणाम. 6 प्रमुख वाटेकरी असलेलं महाराष्ट्राचं राजकारण हा या घडामोडीचा एक परिणाम. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तुकडे पडल्यानं कमजोर झाले. 2 पक्षांना सोबत घेतल्यानं भाजपच्या राज्यात स्वबळावर सत्तेच्या स्वप्नात अडथळा येईल आणि या खेळात सर्वात कमजोर समजला जाणारा काँग्रेस पक्ष एकजूट टिकू नये याकडे लोक कसे पाहतात हे सर्वात महत्वाचं. त्यापलीकडे राष्ट्रीय राजकारणात भाजप जे एकपक्षीय वर्चस्वाचं मॉडेल उभं करू पाहतोय त्या वाटचालीत प्रादेशिक नेते पक्षांना सोबत घेत सावकाश प्रभावहीन करत जाणं हा एक टप्पा आहे. त्याला स्वीकार्यता मिळाली तर देशाची वैचारिक आणि धोरणात्मक वाटचाल हव्या त्या दिशेनं घेऊन जाण्याच्या प्रयत्नांचा वेग कमालीचा वाढेल. यातील व्यापक परिणामांची जाणीव हा काय आणि तो काय कुणासोबतही सत्तेत राहिलं तरच काम होईल हीच वैचारिकता मानणाऱ्यांना असेल याची शक्यता नाही.